नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या आपल्या आवडत्या हरीश शिंदे लातूरकर युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आमचं प्ले स्टोर वरील हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड केलं असेल तर हे ऍप डाउनलोड करा. ऍप हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍपचा लोगो आहे. ओके. ऍपच्या होम पेजला आल्यानंतर तुम्हाला आमच्या होम पेजवर तुम्हाला आमचा एनएसचा निकाल पहिल्यांदा दिसेल. ओके. युनिव्हर्सिटी निकालात 50 पेक्षा जास्त विद्यार्थी गेल्या गतवर्षी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक सारखी बनवत नाही. ठीक आहे. पेड कोर्स मध्ये गेला तर पेड कोर्स मध्ये तुम्हाला हे कोर्स दिसतात. यापैकी जर तुम्हाला वर्षभरासाठी कोर्स करायचा असेल, युनिव्हर्सिटी कोर्स करायचा असेल तर हा युनिव्हर्सिटी 2025-26 जॉईन करा. जर तुम्हाला स्कॉलरशिप आणि युनिव्हर्सिटी हा दोन्ही कोर्स करायचा असेल, ते स्कॉलरशिप दोन्ही करायचं असेल तर हा 8वी स्कॉलरशिप 2025-26 कोर्स जॉईन करा. 5 मे पर्यंत नाही आता. जे पहिले 50 विद्यार्थी आहेत, पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी 2100 रुपये फी असणार आहे. पहिले 50 विद्यार्थी झाले बरोबर मी काय करणार आहे, जी आपली जी प्रवेश फी आहे ती 3,000 रिटर्न करणार आहे. तिथे प्रवेश फी 3,000 आहे, इथे 3,000 आहे. तर त्यामुळं जे उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी वर्षभराचे बॅचसाठी ज्याला प्रवेश घ्यायचा आहे, आता काही जण घ्यायचा नसेल तर घेऊ नका. पण ज्याला घ्यायचं आहे वर्षभराच्या बॅचसाठी त्यांनी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आहे. ओके. त्यानंतर यावर्षी आपण काय होतो, यावर्षी आपण नवीन इंट्रोड्यूस करतोय. गेल्या वर्षी आपण प्रामुख्यानं एनएस मध्ये गणित बुद्धिमत्ता आणि इतिहास भूगोल घेतलं होतं. तर यावर्षी विज्ञान पण घेतो, पण ते रेकॉर्डिंग क्लास आणि लाईव्ह असं दोन्ही माध्यमातून घेणार आहोत. ओके. आणि नंतर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण पण घेणार रेकॉर्डिंग प्लस लाईव्ह. कारण ऑलरेडी आपल्याकडे मराठी व्याकरणचा कोर्स आपल्याकडे आहे, ऑलरेडी कंटेंट आहे आपल्याकडे. जे कंटेंट आहे त्याचा रेकॉर्डिंग येईल, जो कंटेंट नाही त्याचा लाईव्ह घेतला जाईल. ओके. त्या पद्धतीने इतिहास भूगोल, त्या पद्धतीने विज्ञानचं, त्याच पद्धतीनं इंग्रजीचं आपल्याला ऑलरेडी कंटेंट आहे. जो कंटेंट नाही तो लाईव्ह घेतला जाईल, जो आहे तो रेकॉर्डिंग जाईल. मग तुम्ही मला असं लाईव्ह सगळंच काय शिकवत नाही. अरे लाईव्ह सगळं शिकवायला आपल्याला वेळ तो पुरला पाहिजे. आपला जो मुख्य विषय आहे तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित संपलं पाहिजे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. प्रत्येक प्रकार तुमचे सोडून घेतले पाहिजेत. ते झालं, वेळ उरला तर सगळंच घेईन, पण वेळ वेळ पुरला पाहिजे ना. कारण सगळे विषय 40 1 तासात 6 विषय शिकवा असं शक्य होईल का? आता त्या स्कॉलरशिपचं गणित शिकवायचं म्हणजे वेळ गणिताला जास्त. ठीक आहे. त्यामुळे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग असं असेल. इंग्रजी मराठी सायन्स सुद्धा असणार आहे. युनिव्हर्सिटी गेल्या वर्षी सायन्स पण असेल, आपल्या गेल्या वर्षी युनिव्हर्सिटी बॅच आहे. गणित मॅथ आहे, सामाजिक शास्त्र आहे. बघा, सामाजिक शास्त्राचे 6 व्हिडिओ लाईव्ह आहे, रेकॉर्डिंग केलेले आहेत. इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला हे करून मिळतील, लाईव्ह शिकवले जातील. जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग देतील, जे रेकॉर्डिंग आहे ते लाईव्ह देतील. आणि लवकरात लवकर ते प्रवेश घेतला तर उन्हाळ्या सुट्टीमध्येच, उन्हाळ्या सुट्ट्यामध्येच मध्ये तुम्ही जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मे महिन्यात किती पुढे गेले टॉपिक रे? विषय शिकवायचा प्रयत्न करायचा, विशेषतः जा इतिहास. वर जा. बायकविट ठेवा. टेक्नोस्पार्क कोण आहे ते नाव रिलीव्ह करा. ओके. उन्हाळ्या वर्गात जास्तीत जास्त विषय शिकवायचा प्रयत्न करता येईल. एखादी जास्त तास घेतले पण जातील उन्हाळी वर्गामध्ये. हा सर्वांनी माईक म्यूट ठेवायचा. स्वरा कुकाटे आणि अखिलेश भावळे माईक म्यूट ठेवा. स्वरा कुकाटे माईक म्यूट कर तुमचा, ऑन नको. हा, मी तुम्ही माईक म्यूट केलाय. ओके. चला तर आजचा जो विषय आहे, आजच्या विषयाकडे मुख्य विषयाकडे आपण जाऊया. आजचा मुख्य विषय आहे घड्याळ. घड्याळ घड्याळ भागदौड. घड्याळ भागदौड. ओके. ट्रिक नंबर 3 आपलं झालं आहे. ट्रिक नंबर 4 पण करूया. ओके. रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये ट्रिक नंबर 3 येऊन गेलेली आहे. ट्रिक नंबर 4 येऊन गेली का? नाही. बरं ठीक आहे. ट्रिक नंबर 4 पासून घेऊया. ट्रिक नंबर 4. ट्रिक नंबर 4 मुद्दा हे, घड्याळाचे दोन्ही काठी एका सरळ रेषेत परस्परांच्या विरुद्ध बाजूला येणे. घड्याळाच्या दोन्ही काठी घड्याळाचे दोन्ही काठी सरळ रेषेत सरळ रेषेत सरळ रेषेत एकमेकांच्या 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 घड्याळाचे दोन्ही काठी सरळ रेषेत एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येणे. याचा अर्थ काय रे? याचा दुसरा अर्थ काय होतो सांगा बरं? विरुद्ध बाजूला दोन्ही काठी, तर याचा अर्थ त्या काट्यामध्ये किती अवशेष कोणत्या होतो सांगा बरं? उत्तर द्या.
म्हणजे घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत. त्यांच्या दोन काट्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी सांगतो. असे अॅक्युरेट टाइम नाही सांगता येणार आपल्याला. समजा ही घड्याळ आहे. ओके. इथं तास काटा आहे, इथे मिनिट काटा आहे. हे विरुद्ध बाजूला आहेत. किती असू कोण असतो याच्यामध्ये सांगा. 180. व्हेरी गुड. 180 अंशाचा कोण होतो. ओके. हा. 180 अंशाचा कोण कसा फाईंड करायचं हे बघायचंय. त्याची ट्रिक आहे, आता बघायची. याची ट्रिक जी आहे ती दोन पद्धतीने आहे. म्हणजे तुमची घड्याळ, तुमच्या घड्याळातला वेळ जो आहे तो रेंज, घड्याळाच्या वेळेचा रेंज मी तुम्हाला सांगतोय. घड्याळाच्या वेळेचा रेंज देतोय. जर तुमचा जो दुपारचा 12 ते 6 जो टायमिंग असेल, 12 ते 6 टायमिंग असेल, तर त्याला ट्रिक आहे. त्याची ट्रिक वेगळी ट्रिक आहे. ट्रिक आहे एम बरोबर, 7 गुणिले एच, अधिक 360 भागिले 8. जर तुमची वेळ ही 6 ते 12 या दरम्यानची असेल तर त्यासाठीची ट्रिक आहे. ओके. एम बरोबर 7 गुणिले एच वजा 360 भागिले 8. काय फरक आहे रे? इथं प्लस आहे का मायनस आहे, एवढाच फरक आहे. ओके. ट्रिक लिहून घ्या. आपण डायरेक्टली उदाहरणाला सुरुवात करूया. अरे हा. ओके. लिहून घेतलं ट्रिक. बसेल थोडं क्लास जाऊन. हा, झालं लिहून. हो सर. ओके. हा. चला घ्या. 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान, 2 ते 3 वाजताच्या दरम्यान तास काटा, तास काटा व मिनिट काटा, तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल काटा. यांच्यामध्ये किती वाजता कितव्या मिनिटाला आहे की नाही, किंवा समजा कितव्या मिनिटाला किती वाजता 180 अंशाचा कोन होईल, 80 अंशाचा कोन होईल. किंवा याच्या दुसऱ्या अँगलला विचारलं काय, तास काढा मिनिट काढा एक मिनिटाच्या वृद्ध बाजूस कधी येतील, कोणत्या वेळेला येतील, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो. ओके. आता मला सांगा बरं, टाईम कोणत्या रे सांगा. 2 ते 3 म्हणजे कोणत्या रेंज मध्ये, 12 ते 6च्या रेंज मध्ये आहे का 6 ते 12च्या रेंज मध्ये? 12 ते 6. 12 ते 6च्या रेंज मध्ये. आता बघा मग कोणतं ट्रिक वापरावं लागेल आपल्याला. 180 अंशाचा कोन, त्यासाठी ट्रिक आहे. काय ट्रिक आहे सांगा. 7 गुणिले एच अधिक 360 भागिले. तर एच काय घ्यायचं. एच म्हणजे आवर. एच म्हणजे काय आवर, बरेच विद्यार्थ्यांच पहिल्यांदा दिसतंय म्हणून मी परत सांगतोय. एच म्हणजे आवर. मग 2 ते 3. आता मग 2 ते 3च्या दरम्यानचा वेळ आहे, 2 ते 3च्या दरम्यानची वेळ आहे. मग इथे एच काय घ्यायचं, इथे एच ही 2 घ्यायचं, सुरुवातीची वेळ घ्यायची. समजते मी काय म्हणतोय ते. ओके. एच आपण 2 घेतलं, 60 घेतलं, एच 2 घेतलं, अधिक 360 भागिले 11. ओके. आता हे सोडून बघूया. ओके, सोडूया. तर 7 गुणिले 2 120. 2 आणि 7 चा गुणाकार केला, बेस 12 120 अधिक 360 भागिले 11. 120 आणि 360 0 0 6 2 8 3 1 4 480 भागिले 11. आता 480 भागिले 11 हे अपूर्णांकात आले. आता याचं व्यवस्थित पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. ज्याला येत नाही आपण गरीबासाठी करायचं. 11 भागिले 480. ओके. 11 चोक 44. मी काय करतोय, 480 भागिले 11 आले ते सोडवतो इकडं. ओके. 11 चोक 44 उरले 4, वरून घेतले 0. 11 त्रिक
33 उरले 7, वरी काहीच नाहीये, पॉईंट दिला, 70 घेतले, आखरी संख्ये 66, हा उरले 4. ओके, पॉईंट दिलेला आहे 0, 11 त्रिक 33. पॉईंट द्यायचं नाही, सॉरी, आपलं दशला प्रकार नको उत्तर, आपला दशला प्रकार उत्तर नको आहे. ओके, बाकी काय उरलेले 7, बाकी काय उरली 7, भाकर काय तुमचा 43 भाकर आहे. बाकी जी उरली ती औषध घ्या, 10 किशन दिले, 11 दिले, हे छेदात घ्या. हा हा, माईक म्यूट ठेवा. आदेश भालेराव, माईक म्यूट ठेवा बेटा. आदेश सांगितले कळत नाही का? माईक म्यूट ठेवा. मी करतो माईक म्यूट इथून करू. हा, आता बघा काय केलं मी, तर 11 4 भागलं, 43 भाग करायला, बाकी 7 उरली, 7 बाकी औषध घेतली, भाग घातला 11, 11 छेदा घेतली. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ 43.711 मिनिटे, हे मिनिटे असतात, मिनिटे. मग मला सांगा उत्तर काय येईल? तर 2 ते 3च्या दरम्यान 2 वाजून 43 मिनिटे 711 मिनिटाला तास काढा, मिनिट काढा, एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येईल. हे उत्तर आहे आपलं फायनल. कळतंय का? हो सर. हो सर. आता ह्याच्यातली कोणती जरी स्टेप समजली नसेल कोणाला, तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट होऊन एकेकांना. तुला काय अडचण असेल तर विचारा. हे 43.711 कसं आले हे तुम्ही समजावून सांगितलं बाबा, भागाकारावरून गरीबासारखं, गरीबासारखं करायचं, लाजायचं नाही येत नसेल तर. असं मला डायरेक्ट पण भाग घालता आला असता, सगळ्याला जमायचं म्हणून शिकेल मी. तुला काही अडचण नाही ना? विश्वजित पाटील रिझाईन केलाय? नाही सर, उत्तर येत म्हणून बोलता. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल? हो सर. देऊ तुम्हाला 1 मिनिटाच्यात उत्तर करायचं. उत्तर चॅट बॉक्समध्ये टाकायचं नाही किंवा सांगायचं नाही. आपल्या खाली जी झूम मिटिंग आहे, जी नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतो, ही जी झूम मिटिंग आहे, खालच्या बॉटमला पार्टिसिपेट आहे, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, तिथे रेज हँडचं ऑप्शन असतं, ते रेज हँड करायचं. मी त्याला विचारेल त्याला उत्तर सांगायचं. आणि व्हिडिओ ऑन ठेवा. मी ज्यावेळेस प्रश्न देऊन बघणार, सगळ्यांचे व्हिडिओ बघणार आहे बरं का. मी ज्याचे व्हिडिओ ऑफ असेल त्याला मी पूर्ण टाकणार आहे. चला या, 4 ते 5, 4 ते 5 दरम्यान किती वाजता 180 अंशाचा कोन? युअर टाइम स्टार्ट नाव. 1 मिनिटाचा वेळ आहे. एनएसला 90 प्रश्न 90 मिनिटात सोडवावे लागतात, म्हणजे एक प्रश्न 1 मिनिटात सोडवावे लागतात. तुमचा एक प्रश्न 1 मिनिटात झाला पाहिजे सोडून. चला, तुमचे व्हिडिओ पाहतोय मी, कोणते व्हिडिओ ऑन ठेवले. विश्वजित, आदेश, व्हिडिओ ऑन ठेवा. हे बघा, तुला ऐकायचं नसेल ना, तुम्ही लेफ्ट व्हा बरं, मी रिमूव्ह करून टाकेन. जे नवीन विद्यार्थी आहेत, व्हिडिओ ठेवायचे नसल्यावर तर एकदम लेफ्ट होऊन जायचं. आदेश वाल्यावर रिमूव्ह करू का? आसावरी रिमूव्ह करून टाकू का? रिमूव्ह करून टाकतो. नाही, तुम्ही ऐकत नसेल तर रिमूव्ह करावं लागेल मला, काही म्हणजे हे नाहीये, तुम्हाला गरज नाही ना. कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवायचे. मला पाहायचे तुम्ही कसं सोडवता येते. सर लाईट नाहीये. असू दे की, अंदाज दुसरी ना मला, लाईट नसेल तरी. वेळ संपत आलेला आहे. 8 7 6 5 4 3 2. 10 विद्यार्थ्यांचे रेझाईट आलेले, फक्त 10 विद्यार्थ्यांचे, म्हणजे 10 विद्यार्थ्यांना एका मिनिटात सुटलेलं आहे. आता थोडं टाइम वाढून दिलं तर सगळ्यांना सुटेल. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपली स्पर्धा परीक्षा आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचं महत्व आहे. आपल्याला जे उत्तर आहे ते वेळेत येणं अपेक्षित आहे. उत्तर कधीही कोणत्याही वेळी येऊन अपेक्षित नाहीये. तुम्हाला उत्तर जरी सुटत असेल तर ते उत्तर वेळेत येणं गरजेचं आहे. ओके, चला आपण सोडून बघूया. हा, रेंज कोणते रे? 4 ते 5. रेंज कोणते? 12 ते 6 का 6 ते 12 आहे? 12 ते 6 आहे. आपली 80 12 ते 6. हा, ठीक आहे. 60 गुणिले H अधिक 360 भागिले 11. H काय घ्यायचं रे? सुरुवातीची वेळी H घ्यायचं. H मी 4 घेतलं. ओके, 60 गुणिले 4 अधिक 360 भागिले 11. 4 × 24. 7 आणि 4 यांचा गुणाकार 240 आला. 240 अधिक 360 भागिले 11.
240 आणि 30 बेरीज केली. बेरीज ते 600. 600 भागिले 11. आता रिवासन करायचं तर मग तो दोन इकडून तो पहिल्यांदा 11 एक 11, 11 5 55 उरले 5, 11 44 उरले 6, 6 11. 54 मिनिटे 6 11. आपल्याला ज्याला हे कळालं नाही मी कसं फास्ट केलं ते गरीबासाठी करून दाखवतो आपलं. 11 भागिले 600 काय 11 5 55 उरले 5, म्हणून घेतले 0, 11 चौक 44 उरले 6. हा भागात तुमचा पूर्ण भाग काय गेलाय? 54 पूर्ण भाग गेलेला आहे. बाकी काय म्हणजे बाकी अंशात घ्या आणि भागा ज्याला भाजक आहे ते छेदात घ्या. हा हे तुमची मिनिटाची वेळ झाली. मग किती वाजता नेमकं झालं असेल तर 4 वाजून 54.11 मिनिटांनी तास काढा व मिनिट काढा यांच्यामध्ये 180 अंश चुकून झाला असेल. कळतंय का सांगा? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके ओके. लोअर हँड करा सगळ्यांनी. चला आता आपण पुढे जाऊया पुढच्या सर ट्रिककडे. आता सर मला वाटते सर 6 ते 12च्या रेंजमध्ये एखादं उदाहरण सोडून घेऊया. ओके तुम्हाला ट्रिक माहिती आहे. 6 ते 12च्या रेंजमध्ये एखादं उदाहरण घेतो. चला चला घ्या. 9 ते 10. 9 ते 10 च्या दरम्यान दरम्यान किती वाजता तास काढा मिनिट काढा यांच्यामध्ये 180 अंश उत्पन्न होईल. युअर टाइम स्टार्ट नाव. एका मिनिटात सुटलं पाहिजे. ज्याला एका मिनिटात सुटत नाही ना तर त्याची एच किती घ्यायचा ह्याच्यात? हा कृष्णा काय एच किती घ्यायचा? 9 एच का 9 10? घ्यायचं आता. 9 ते 10 एच 9 घ्यायचं. हा ज्याचा कॅल्क्युलेशन सुटत नाही ना त्यांनी पाढे गिडे पाठ करा. पाढे वर्ग घन पाठ पाहिजे. त्याचं बेसिक कच्चं आहे. ओके आणि क्लास करताना बोलायचं नाही वैभवी. लक्ष द्यायचं शिकवण्याकडे. तुमचे व्हिडिओ मी पाहत असतो कंटिन्युअसली. ऍट अ टाइम मला सगळ्यांचे व्हिडिओ दिसत आहेत. कोण सोडवतोय कोण नाही. चला 25 सेकंड राहिले. सुयश कसा वाटतोय अभ्यास? सुयश दडस सुटलं सर. सुटलं का? छान. रिझल्ट आले तिकडे 11 जणांचे रिझल्ट आहे. 12 13 जण सुटले. 14 सुटले. 6 5 4 3 2 1 टाइम अप. चला 18 विद्यार्थ्यांना उत्तर आलेलं आहे. पण 44 विद्यार्थी आहेत. 44 विद्यार्थी 18 विद्यार्थी आले. बाकीच्या विद्यार्थी आलं नाही त्यांना आपण सोडून दाखवूया. ओके काय रे रेंज कोणते सांगा? रेंज आहे 6 ते 12. 6 ते 12. 6 ते 12ची रेंज असताना 180 अंश कोणाचं सूत्र काय आहे? त्याचं सूत्र आहे काय सूत्र आहे? 60 गुणिले एच वजा 360. काय फरक आहे? इथं अधिक होतो 11 म्हणजे 12 ते 6 या वेळेमध्ये काय होतं रे? अधिक होतो. इथं काय आहे? वजा आहे भागिले 11 एवढाच बदल आहे. 60 एच काय घ्यायचं रे? तुमचं 9 एच घ्यायचं. सुरुवातीची वेळी एच घ्यायचं कधी पण 360 भागिले 11. ओके 9 सख 54 540 वजा 360 भागिले 11. ओके 540 वरून 360 गेले 0. 54 36 गेले किंवा 60 किती येतात? 54 36 गेले. 54 36 गेले 18 उरतात. 180 भागिले 11. हा भागाला 11 एका 11 उरले 8 आखरी 77. ओके उरले 3 17.311. ज्याला नाही कळालं हे तर गरीबासारखं आपलं 180 भागिले 11. 11 एका 11 8 8 वेग गेले 7 उरून घेतले 0 आखरी चुकलं. तर 6 येणार तिथं. चुकलं तिथं 6 होतं. साहित्य सर. आलं आलं लक्षात माझ्या. आलं तुमचं लक्ष होतं काय मी बघत होतो. ठीक आहे आखरी 55 उरले 5. ओके काय भाग गेला? 15चा पूर्ण भाग गेलाय. 5 बाकी उरले 1100 रुपये. हे चुकलेलं आहे. ओके दुरुस्त करूया. हा मग वेग काय असणार आहे? वाजता 180 कोण होईल? 9 वाजून चुकले का रे? तिथं 7 7 येतं. 7 येतं. 7 येते. अरे 7 येते. 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 7 येते.
दुरुस्त करूया. 70 आले. ओके, 70 आल्यानंतर भाग किती होणार आहे? ते भाग होणार आहे 6चा भाग होणार आहे. 6चा भाग गेला, 60 आलं. भाव भाव सर 66. 66. 7 तर 66 येतं या. थांबा थांबा थांबा. आखरी सगळी 6. आज असं काय होईल सांगतो तू गेले माझ्याकडून. सोपं सोपं. आखरी सगळी 6 म्हणले 4. हा, चला काय आलं? पूर्ण भाग 16 गेला, बाकी 4 उरले 11. किती वाजता? 9:16 411 मिनिटांनी तास काढा मिनिट काढा यांच्यामध्ये 180 पूर्ण झाले. हा हो सर. हो सर. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ट्रिक नंबर पुढची. हा. घड्याळाच्या ट्रिक नंबर 5. ट्रिक घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये दोन्ही काट्यामध्ये 90 अंशाचा कोण होऊ नये. त्यामुळे काटकोन काटकोन होणे. ओके, चला आता बघा, कन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा. ती घड्याळ आहे, घड्याळामध्ये काटकोन 3 वाजले. 3 वाजता एक काटकोन होतो. ओके, नंतर 4 ते 5 मध्ये प्रत्येक तासाला घड्याळामध्ये प्रत्येक तासाला 2 वेळेस काटकोन होतो. किती वेळेस काटकोन होतो? 2 वेळेस. बघा, कन्सेप्ट समजून घ्या. घड्याळामध्ये प्रत्येक तासाला 2 वेळेस काटकोन होतो. फक्त फक्त आणि फक्त 2 ते 4 दरम्यान. लक्ष द्या बरं काय, सगळ्याच लक्ष आहे माझ्याकडे. लोअर हँड करा सगळ्यांनी. 2 ते 4 दरम्यान घड्याळामध्ये, 2 ते 4 दरम्यान घड्याळामध्ये 2 ते 3 मध्ये एकदा, 3 वाजता एकदा आणि 4 वाजता एकदा. या 2 तासात 3 वेळेस होतो. कन्सेप्ट समजून घ्या. ओके, घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 90 वर्षाचा कोण. 90 वर्षाचा कोण तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये 2 वेळेस होतो. पण हे 2 ते 4 मध्ये काय होतो? दोन्ही मिळून 3 वेळेस होतो. त्याच पद्धतीने केलं 7, 8, 9, 10, 11. त्याच पद्धतीने 6 ते 7 मध्ये 2 वेळेस होणार आहे. 7 ते 8 मध्ये 2 वेळेस तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये 90 वर्षाच होणार आहे. परंतु 8, 9, 10 यांच्यामध्ये इथे एक वेळेस होणार आहे. ऍक्युरेट 9 वाजता एक होणार आहे, 9 वाजता एक आणि 10 वाजता एकच होणार आहे. म्हणजे असं का? इथं 3 वाजता कंबाईनली होतो एक वेळेस. समजतंय का? अरे समजतंय का? नाही कळत? म्हणजे दर तासाला घड्याळामध्ये दर तासाला तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोण 2 वेळेस. परंतु अशी सिच्युएशन येते 2 ते 3 मध्ये एकदा 90 अंशाचा कोण होतो आणि दुसरा जो कोण येतो डायरेक्ट 3 वाजताच होतो. बरोबर आहे? तर आता मग 3 ते 4 मध्ये एकदा 3 ला झालेला असतो, दुसरा जो कोण येतो 3 ते 4 मध्ये एकदा होतो. इथं फक्त गॅप आहे. ओके, त्याच पद्धतीने असंच गॅप आहे 8 ते 10 दरम्यान. 8 ते 9 या दरम्यान घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये एक 90 कोण एक वेळेस होतो आणि डायरेक्ट दुसरा कोण हा 9 वाजता होतो. ओके, 9 वाजल्यानंतर 9 ते 10 मध्ये एकदा होतो. तर 10 ते 11 मध्ये दोनदा, 11 ते 12 मध्ये दोनदा, 12 ते 1 मध्ये दोनदा, 1 ते 2 मध्ये दोनदा होतो. परत 2 ते 3 मध्ये एकदा, दुसरा कोण डायरेक्ट 3 वाजता होतो.
परत 3 ते 4 मध्ये एकदा, परत 4 ते 5 मध्ये दोनदा, 5 ते 6 मध्ये दोनदा, 6 ते 7 मध्ये दोनदा, असे या पद्धतीने तुम्हाला दोन्ही मिनिटं म्हणजे घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 180 90 अंशाचं कोण दोन वेळेस होतं सांगितलं, तर दोन्ही वेळेस कसं काढायची त्याची ट्रिक मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही वेळची वेळ काढू शकाल. समजतंय? चला घ्या. ट्रिक घ्यायची डायरेक्ट फॉरवर्ड शॉर्टकट तर सांगू मला. यम बरोबर 7 × H + 180 भागिले 8. ओके, हा काय आहे रे? हा हा आहे फर्स्ट अँगल. फर्स्ट अँगल पहिला आपण घेऊया. ओके, मला एक उदाहरण देतो तुम्हाला. चला घ्या 12 ते 1. 12 ते 1 या दरम्यान तास काढा व मिनिट काढा यांच्यामध्ये किती वाजता 90 अंशाचा कोन होतो, असा प्रश्न आहे. 12 ते 1 याच्या दरम्यान तास काढा व मिनिट काढा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो, असा प्रश्न आहे. ओके, आपण ते सोडवूया. ओके, कोणता कोण करायचा आपल्याला? 90 अंशाचा कोन करायचा. 90 अंशाचा कोन. ट्रिक आहे आपली, ही ट्रिक आहे. एच काय ह्याची सांगा आता 12 ते 1 म्हणल्यावर एच काय ह्याची सांगा. एच काय 12 येईल. 12. ओके, ठेवूया किती? 7 × H 12 + 180 भागिले 8. ओके, 12 × 7. 12 12 72 700 अधिक 180 भागिले 8. कुणाचं माईक ऑन आहे? ओंकार झगडे, माईक उठतो बेटा. ओके, हा 720 + 180 सांगा किती येतं? एक नऊशे. मिनिट एक मिनिट एकच मिनिट 1 मिनिट 12 ते 1 म्हणजे 12च म्हणजे काय रे? म्हणजे 0. 12च म्हणजे काय? 0. तर आपल्याला एच बरोबर 0 घ्यावं लागेल इथं. काय घ्यावं लागेल? 0 घ्यावं लागेल. 12 ते 12 म्हणजे 0 ना. 12 वाजता म्हणजे किती वाजले? 0 वाजले ना. हे तुला 0 घ्यावं लागेल, त्याशिवाय उत्तर येणार नाही आपलं. ठीक आहे, ते 0 घेऊया. हो सर. एच बरोबर 0 घेतलं. 7 × 0 0 180 अधिक 0 180 भागिले 11. त्याला भाग आला 11 × 1 11 उरले 7. 11 सख्खी 66 उरले 4. 16/411. ठीक आहे, मग किती वाजता कोण होईल? 12 वाजून 16 मिनिटे 411 काय होईल? हा कोण होईल. ओके, तर सेकंड अँगल काढायचं आपलं. सेकंड अँगल. आता सेकंड अँगल काय घ्यायचं माहिती? सेकंड अँगल काढतो ना, आता बघा सेकंड अँगल ट्रिक बदलायची आपण बरं का. ट्रिक काय बदलायची? यम बरोबर. ओके, आता ही जी आलेली बेरीज, ही जी बेरीज आली, ही बेरीज ही जशाच तशी घ्यायची. लक्ष सगळ्यांचं, लक्ष सगळ्यांचं. ही जी बेरीज झाली 180, 180 ची दाखला, ही बेरीज 180, 180 ह्याच्यामध्ये काय प्लस करायचं? 360 प्लस करायचं. इथल्या 180 मध्ये प्लस करायचं, 360 करायचं भागिले 11 करायचं. आता मी सेकंड एकदम. कारण 12 ते 1 यांच्यामध्ये तास काढा मिनिट काढा यांच्यामध्ये दोनदा 90 वर्षाचा कोण होतो, दोनदा. ओके, आता बघा सेकंड अँगल काढायचा. मला सांगा 180 + 360 बेरीज करा किती सांगा? 540 540 भागिले 11. भाग बोलूया. 11 चोक 44. 11 × 5 = 11 चोक 44 भाग गेला. किती उरले? 10 उरले. ओके, 99 9चा भाग केला, बरोबर आहे. बाकी उरली 1. ओके, काय म्हणजे मग पहिला कोण होणार आहे? फर्स्ट अँगल. हा फर्स्ट अँगल आहे. फर्स्ट अँगल, फर्स्ट 90 अंशाचा कोन. हा 12 वाजून 16 मिनिटे 411 होणार. दुसरा अँगल होणार आहे 12 वाजून 49 पूर्णांक 111 होणार आहे. असे दोन्ही अँगल काढता येतात. ओके, समजतंय? समजतंय का?
हो सर. हो सर. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. सर आवाज येत नाही. प्राची, तुझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम नसेल, बाकीच्यांना आवाज येतोय. बाकीच्यांना आवाज येतोय ना? हो सर. हो सर. चला तर लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका, प्रवेश घ्या लवकर. ओके. 1 मे पर्यंत डेमो आहे, म्हणजे उद्याच दिवस डेमो मिळणार 1 मेला. सर आवाज येत नाही. प्राची, तुझ्याकडे हे नसेल ग, नेटवर्क नसेल कदाचित. सर ओके. आवाज येत नाही. प्राची, तुझ्याकडे नेटवर्क कमी असेल म्हणून तुला आवाज येत नाही, बाकीच्या मुलांना आवाज येतोय. तू व्हिडिओ बंद कर, व्हिडिओ बंद करून बघ. प्राची काकडे. ओके. तर सर्व औराई वर्गाचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी आणि इतर सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलर बॅचला लवकरात लवकर प्रवेश घ्या, प्राइस हाईक होण्याच्या पूर्वी. ओके. पण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता तुम्ही सोडवाल का? दोन्ही अँगल काढणार का? दोन्ही अँगल काढणार का तुम्ही? हो सर. घ्या बरं. 2 ते 3च्या दरम्यान, 2 ते 3च्या दरम्यान दरम्यान तास काटा व मिनिट काटा व मिनिट काटा तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकांच्या एकमेकांच्या काटकोनात असेल. सर थोडा पण आवाज येत नाही. कोणाला आवाज येत नाही रे? प्राची साईला कळत नाही का तुला? एकदा तुझा व्हिडिओ बंद कर पहिल्यांदा, रेंज मध्ये ये, तुला आवाज येईल, बाकीचा आवाज येतोय. पुढचं दिसत नाही. हा, नेटवर्क नसेल तर आवाज येत नाही तुम्हाला. नेटवर्क पाहिजे 100%. नेटवर्क मध्ये या. नेटवर्क मध्ये या प्रथमेश. तुझा आवाज मला ऐकू येत नाही क्लिअरली. नेटवर्क मध्ये या तर तुम्हाला आवाज ऐकू येईल, नाही येत नाही. क्लास लेफ्ट मारा हा येत नसेल तर आवाज. काटकोनात येईल. तर सोडवा. टायमर लावतो मी. माईक म्यूट ठेवा सगळ्यांचा. टायमर ऑन आहे, सोडवा पटापट. चला, 6-7 जण सुटले. दोन्ही दोन्ही अँगल काढायचे, दोन्ही अँगल, बोथ अँगल काढायचे आहेत, दोन्ही अँगल काढायचे आहेत. दोन्ही काढलेत सर. हा. 20, 19, 18, 17, 16, 15. लवकर लवकर सोडवा, सगळ्यांनी सोडवा. ओके. टाइम झालेला आहे आणि 14 जण सुटलेले आहे. बघा, त्याला आलं नाही तरी लक्षकडे द्या. काय आपला फॉर्म्युला काय रे? आपला फॉर्म्युला काय आहे? एम बरोबर, एम म्हणजे वेट बरोबर 7 गुणिले एच, 7 गुणिले एच प्लस 180 प्लस 180 छेद 11. 7 एच किती? सुरुवातीची वेळ एच घ्यायची, 2 घ्यावं लागेल एच, 2. अधिक 180 भागिले 11.
7 × 2 120 अधिक 180 भागिले 11. 120 अधिक 180 अधिक 120 300 येते, बरोबर आहे. हो हो सर. 300 छेदा 11 दोन्ही 22 उरले 8, आखरी 77 उरले 3 27.311. हे कळालंच की कसं आलं ते. पहिला अँगल फर्स्ट 90 अंशाचा कोन हा येणार आहे 2 वाजून 27.311 मीटर. सेकंड अँगल शोधूया. आता सेकंड अँगल म्हणजे सूत्र हेच असतं बघा सेकंड अँगलचं, पण तुम्हाला डायरेक्ट काय सांगितलं, तुम्हाला डायरेक्ट हेच सांगितलं कारण ऑलरेडी सोडवलेलं असतं. सूत्र सेकंड अँगलला पण हेच आहे बरं का. 11 7 एच काय घ्यावं लागेल तुम्हाला, 2च घ्यावं लागेल अधिक 180 भागिले 11. 7 दोन्ही 120 180. अरे सेकंड अँगलला अधिक 360 करावं लागतं, 360 180. सेकंड अँगलला अधिक काय करायचं, 360 करायचं. थोडंसं बदलायचं सूत्र 360. ओके. तीनशे साठ 360 आणि 120 त्याचं सांगा मला. 760 येतं. चुकले का रे? नाही का, सर बरोबर. बेरीज हा घ्यायची आहे ना. हा काहीतरी चुकले बघ आपलं. हा थांबा, इथलं 300 11 घ्यावं लागेल. एकच मी सांगतो, 2 मिनिट थांबा, बोलू नका तुम्ही, मी सांगतो. इकडे बघा, हे 311 जे आले नाही इथलं, 311 सेकंड अँगल काढताना मागच्या वेळेस सारखं सेकंड अँगल काढताना मागच्या वेळेस सारखं 311 घ्या. 311 ह्याच्यामध्ये 360 ऍड करा भागिले 11. मागच्या वेळेस सारखंच घ्या. मॉडिफाय करायला गेलो, मॉडिफाय होत नाही. हा हे 311 घ्यायचं, 311 घ्या. ओके. पण आपलं 360 टाकायचं त्यामध्ये. याची बेरीज काय येते, याची बेरीज येते 660. 660 भागिले 11. आकडीसाठी 66. ओके. आकडे 66. त्यानंतर आकडेसाठी 66 प्लस 0 आहे, शून्याचा भाग बसला. 60चा भाग बसला. त्यामुळे टाइम काय आहे, 2 वाजून 60 मिनिटं. 2 वाजून 60 मिनिटं म्हणजे नेमकी किती सांगणार आहे. 2 वाजून 60 मिनिटं म्हणजे नेमकी किती, 3 वाजले. 3 वाजले. 2 वाजून 60 मिनिटं म्हणजे 3 वाजता. कळतंय. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता एक बेसिक चार्ट लिहित होतो शेवटचा, तो बेसिक चार्ट सगळ्यांनी लिहून घ्या. ओके. सर 300 का बरं घेतले. 300 काय घेतले सर माहिती का, सेकंड अँगल करताना आपल्याला तो सेकंड अँगल जो होतो तो 270चा होतो. म्हणजे एका बाजून तो 270 अँगल होतो, एका हो बाजून सर. 90 होतो. त्यामुळे ते रेफरन्सला 300 घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे आपण ज्यावेळेस घड्याळामध्ये आपण ज्यावेळेस दाबतो, हा घड्याळ आहे एका बाजून हा 90 अँगल असतो, तर एका बाजून हा 90 असतो, एका बाजून हा 270चा अँगल होत असतो. हा दुसऱ्या बाजूचा अँगल कडे असते 300 घ्यावं लागतं. ही जी बेरीज झालेली असते खालची 311 ती जास्तीची घ्यायची. हो हो. चला घ्या. टेबल आहे महत्वाचा. 12 तासामध्ये, हा 12 तासामध्ये घड्याळाचे तास काटे मिनिट काटे यांच्यामध्ये काय काय होतं ते बघायचं. ठीक आहे. 0 अंशाचा कोण किती वेळेस होतो. त्यानंतर 180 अंशाचा कोण किती वेळेस होतो आणि 90 अंशाचा कोण किती वेळेस. 12 तासात किती वेळेस होतो आणि 24 तासात किती वेळेस होतो. सर्वांच्या ट्रिक्स आपण बघितलेले आहेत ऑलरेडी. आता हे थोडस तुमची डोकॅलिटी लावून होऊन जातं बघा. 12 तासामध्ये 0 अंशाचं कोण, 12 तासामध्ये 0 अंशाचं कोण 11 वेळेस होतो. हा 12 तास आहेत, 0 अंशाचं कोण 11 वेळेस होतो. एक वेळेस कुठे कमी होत असेल सांगा, विचार करा बरं. लक्षात ठेवा 11 ते 12, 12 ते 1 या दरम्यान फक्त 12 वाजता होतो. 0 अंशाचं कोण म्हणजे तास काटा व मिनिट काटा एकमेकावर येणे. हा घड्यासमोर घ्या, तुमच्या डोळ्यासमोर घड्याळ घ्या. घड्याळामध्ये 11 ते 12, 12 ते 1
यांच्यामध्ये तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या वर येणे म्हणजे शून्य कोण होणे किती वेळेस होतो फक्त 12 वाजता होतो. ठीक आहे, त्या 2 तासांमध्ये एक वेळेस होतो म्हणून इथं 12 तासामध्ये 11 वेळेस होतो. हा, तर 12 तासात जर 11 वेळेस होत असेल तर 24 तासात किती वेळेस होईल सांगा बरं. 22. 22 वेळा होईल. हे पाठ करून ठेवा, हे तुम्हाला महत्वाचं पडतं. आता बघा 180 वर्षाचं कोण 12 तासामध्ये 11 वेळेस. ओके, आता कुठे कमी होतो ते कोण सांगले मला बरं. कुठं कमी होतो 11 ते 1च्या दरम्यान 0 फक्त 12 वाजता होतो. त्या पद्धतीनं 5 5 ते 7च्या दरम्यान 180 कोण 180 अंशाचा कोण म्हणजे तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध दिशेने हे फक्त 6 वाजता होतो. घड्याळ असेल तर घड्याळाकडे बघा, तुमच्याकडे घड्याळ असेल तर तुमच्याकडे घड्याळ असेल तर घड्याळाकडे बघा. हा, 5 ते 6 आणि 6 ते 7 यांच्यामध्ये 180 अंश फक्त एक वेळेस होतो. बरोबर का नाही. अरे बरोबर का. हा, सर. हा 11 वेळेस 24 पण वेळेस होणार आहे, 22 वेळा होणार आहे. ओके, आता आपण बघितलं 90 अंशाचं कोण. हा, बघा 90 अंशाचं कोण प्रत्येक तासाला किती वेळेस होतो रे. 2 वेळेस होतो. हा, पुढचा अपवाद आहे, त्याला अपवाद काय रे 2 ते 3 व 3 ते 4 यांच्यामध्ये 3 वेळेस होतो. 2 तासात 3 वेळेस होतो म्हणजे एक कमी होतो. त्याचबरोबर 8 ते 9 9 ते 10 यांच्यामध्ये फक्त 9ला होतो. ठीक आहे, म्हणून 12 तासामध्ये 12 24 तास यायला पाहिजे होतं. बरोबर काय, 12 24 तास प्रत्येक तासाला 2 तास याप्रमाणे 12 24 तास यायला पाहिजे होतं. परंतु 3 वाजता आणि 9 वाजता हे एकत्र येत असल्यामुळे 2 कमी होतात आणि 22 वेळा होतात. 24 तासात 44 वेळा. इतकं तुम्ही हे पाठ करून ठेवा. हे कधी कधी होतं हे तुम्हाला थोडं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्ही काही काही सूत्र न वापरता पण सोडू शकाल, परंतु जर तुम्हाला ऍक्युरेट टाइम विचारला असेल तर सूत्र वापरावं लागेल. हे सगळे प्रश्न जे आहेत आपलं जे बेसिकचं सूत्र आहे हे सगळे प्रश्न बेसिकच्या सूत्रावर सोडू शकता. परंतु वेळ जास्त सर हे सगळे सूत्र आम्हाला पाठ होत नाहीत, आम्ही काय करावं. हा, तुम्ही हे जरी सूत्र वापरलं इथे आपलं स्टार्टिंगचं पहिलं जरी सूत्र लक्षात ठेवलं तर पहिल्या सूत्रासोबत हे सगळे उदाहरण सोडणार तर वेळ लागतो. कसं सोडावं लागेल तर मग 90 वर्ष कोण काढायचं तिथं 90 घ्यायचं सुटतं, पण तिथं कॅल्क्युलेशन वाढतं, वेळ जास्त लागतो. कळतंय. हो सर. हो सर. आजचा क्लास कसा वाटला, प्रतिक्रिया कोण देते आता. ज्यांना प्रतिक्रिया द्यायची रेज हँड करा, बाकीच्यांनी लोअर हँड करा. नवीन विद्यार्थी व्हिडिओ घेऊन प्रतिक्रिया दाखवून पहिल्यांदा जॉईन झालेले कोण देतंय. अरे लवकर. मुग्धा, बरं मुग्धाच नवीनला देऊ द्या कोणाला तरी, शेवटी मुग्धा आहेच. आदिनाथ देतो का. अरे व्हाईट बोर्ड कोण ऑन केलाय बरं. विश्वजित व्हाईट बोर्ड ऑफ कर. हा, हा अक्षरा दे. सर वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स मिळाल्या आणि घड्याळ हा विषय पहिला अवघड जायचा मला. आणि घड्याळ विषय म्हणजे थोडासा असा टफ असतो आणि त्याच्यासाठी त्याच्या ट्रिक्स महत्वाच्या असतात. ज्या ट्रिक्स तुम्ही शिकवल्या त्या आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजल्या आणि याचा फायदा पण होणार आहे. छान ट्रिक्स समजवल्या, छान होता. छान. हा मुग्धा. सर हा टॉपिक खूप अवघड होता. यावेळेस परीक्षेत मंथन का सावित्रीबाई फुले या परीक्षेत घड्याळाचे टॉपिक त्याचे माझे 2 प्रश्न चुकले, त्याच्यामुळे माझा मेरिट मधनं नंबर गेला. पण आता तुम्ही जे शिकवलंय ते इतकं छान समजलंय आम्हाला की याच्यामुळे आता खात्री पटली की यावेळेस मेरिट मध्ये मी नक्की येणार. तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं. मी मी याच्या आधी कुठेच क्लास नव्हता लावला, हा माझा पहिला क्लास आहे आणि मी याच्यात तुमचे ऑनलाईन व्हिडिओ बघायचे याच्या आधी पण. आणि तुम्ही इतकं छान शिकवता त्याच्यामुळे मी तुमचा क्लास लावला. तुमच्या शिकवण्यामुळे यावेळेस आम्हाला खूप खात्री पटली की यावेळेस मेरिट मध्ये मी नक्की येणार. पहिल्यांदाच कोण जॉईन झाले, पहिलाच दिवस आहे आज असे ज्याचाच पहिलाच दिवस आहे कुणी आहे का. हो सर. त्यांना का क्लास कसा वाटला.
तुम्ही सांगा ना ज्यांना पहिला दिवस आहे त्यांना. खूप छान होतं सर. छान आहे का? बरं. तर लवकरात लवकर आपलं प्ले स्टोरवर आपलं ऍप डाउनलोड करा. आणि उद्या लास्ट दिवस त्या डेमोचा बरं का. 1 तारखेला मी प्रवासात असणार आहे गावाकडे जाण्यासाठी. 1 तारखेला क्लास होणार आहे. 1-2 तारखेला. ओके. हो. एंड करतो क्लास हा.